तर रामकृष्णारी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांना माझं पुन्हा एकदा स्वागत। मी बळीराजा न्यूजचा संपादक माऊली नरवाडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती तुम्हाला खास देणार आहे जेणेकरून तुमचं 100% याच्यामध्ये काम झाले पाहिजे। कारण की आपल्या जे चॅनलने आता एक नवीन उपक्रम राबवलेला आहे, तो कोणता म्हणजे की आता सर्वांना जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्या सर्व जे शेतीच्या समस्या आहेत ते आता दूर होण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही। आणि 100% आतापर्यंत जे 3000 शेतकरी आमच्या संग जुळलेले आहेत त्यांना 100% त्यांच्या उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ झालेली आहे। त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे। ध्यानपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका। तर आजपासून आपल्या चॅनलवर हळद असो, कापूस असो, सोयाबीन असो, फळभाज्या असो, कोणतंही पीक असो त्यांच्यावर रोग आणि त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं हे संपूर्ण व्हिडिओ येणार आहे। बघा, तुम्हाला सांगितलं होतं ना आनंदाची गोष्ट आहे, हेच आजची आनंदाची गोष्ट आहे की सर्वांना आता जे काही शेतीमधली जे काही प्रॉब्लेम आहेत ते आता एका मिनिटामध्ये सॉल्व्ह होणार आहेत। कोणती औषध लागणार आहेत, कोणते खते टाकले पाहिजे, कोणत्या पिकाला कोणते खते न टाकले पाहिजे। आणि तसंच तुम्हाला सर्वांना पहिल्यांदाच माहीत आहे की सरकारच्या ज्या सर्व योजना आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपल्या चॅनलवर सर्व जे आहे माहिती दिल्या जात आहे। आणि त्याच्यामध्ये माझ्या संघाच्या 40,000 ताईसुद्धा जुळलेल्या आहेत, तसंच माझे शेतकरी बांधवसुद्धा 3000 जुळलेले आहेत। यांच्या सर्व मदत होण्यापूर्वी मला खूप फोनसुद्धा येत आहेत आणि मदत झाल्यावरसुद्धा त्यांचे फोन येत आहेत की दादा तुमची खूप माहिती चांगली असते। त्याच्यामुळं आजपासून हळद असो, कापूस असो, सोयाबीन असो, जे तुमच्याकडे पीक असो, फक्त कमेंटमध्ये सांगायचं की तुम्हाला माहिती कशा प्रकारे पाहिजे। आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आता हे बघा, मोसम बिघडलेला आहे, पाणीसुद्धा टिपटिप चालू आहे आणि कापसावर मवाळ रोगाचा प्रादुर्भाव खूप आता येऊ शकते। त्याच्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, उलाला हे एक औषध घ्यायचं आहे आणि त्याच्यासंग तुम्ही कोणतंही टॉनिक घेऊ शकता एक साधं। कारण की सध्या झाडाची वाढ ही कमी आहे, त्याच्यामुळं जास्त खर्चाकडे जाऊ नका। एक साधा उलाला आणि एक तुमच्याप्रमाणे टॉनिक घ्यानं तुम्हाला खूप गरजेचं आहे। आणि उलालानं सर्व मवा हे 30 दिवसापर्यंत कंट्रोल होऊन त्यांचे सर्व जे मुळं आहेत ते वाढण्याची खूप मदत होते। त्याच्यामुळं तुम्हाला अशी माहिती ह्या व्हिडिओमध्ये सर्व सांगण्यात येणार आहे। आणि एक बाय एक स्टेप जे आमच्या संग जे शेतकरी जुळलेले आहेत त्यांच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ते तुमचाच आहे का याच्यापासून तुम्हाला सुद्धा आता मदत होणार आहे। तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे की जे काय तुमचा प्रॉब्लेम आहे ते खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे, लगेच त्याच्यावर व्हिडिओ तुम्हाला उद्या या चॅनलवर भेटून जाईल। तर मी माऊली नरवाडे आता ह्या बळीराजा न्यूज चॅनलचा संपादक आहे आणि तुमच्या संग खूप चांगल्या प्रकारे जुळण्याचा सुद्धा आता आम्ही प्रयत्न करणार आहोत। आता याच्यामध्ये कोणाचं काय प्रमोशन करणार नाही, काही नाही। जी तुम्ही कमेंटमध्ये समस्या सांगता शेतीमधील त्याचीच तुम्हाला माहिती या चॅनलवर भेटेल। तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आणि तुम्हाला सर्वांना जे बेल आयकन आहे ते सुद्धा ऑन करून टाकायचं, जेणेकरून तुमची जी समस्या मला तुम्ही कमेंटमध्ये टाकलेली आहे, जर मी हा व्हिडिओ टाकला तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलची घंटी बजून की बाबा आपला हा व्हिडिओ आलेला आहे आणि हे लवकरात लवकर बघून घ्यावे। तर बघा, आता काय झालेलं आहे, आता हा मोसम बदलायचा आता जे 4-5 दिवसाला ऊन पडलेलं नाही आहे, तर ऊन न पडल्यामुळं आपल्या जे पीक आहे त्याला जास्त रोगाची साथ लागू शकते। कारण की एक असा आता तुम्हाला हे आता सर्वांना माहिती आहे की आखाडी जवळ आलेली आहे। आता पौर्णिमेला जी आहे जी बोंड अळी आहे कापसामधली ती एक काय करते की आपल्या जे पाते कोणाच्या कापसाला लागले आहेत त्याच्यामध्ये अंडे द्यायला सुरुवात झालेली आहे। आता अंडे द्यायला सुरुवात झाली म्हणजे आता सर्वच अमावस्या येणारच आहे, श्रावण महिना सुरू होणार आहे। अमावस्या आल्यानंतर ते अंडे फुटून बोंड अळीचा प्रादुर्भाव हे लहानपणीच आपल्या कापसावर होऊन समोर आपल्याला उत्पादनात खूप घट होते। त्याच्यामुळं पहिल्यांदाच त्याचा निकाल तुम्हाला मी सांगतोय, पहिली फवारणी कापसाला ही तुम्ही उलाला आणि एक तुमच्या साधारण टॉनिक तुम्ही धनजाईमसुद्धा गोल्ड घेऊ शकता। कारण की सध्या कापसात त्याची वाढ करायची काहीही गरज नाही आहे, जास्त वाढ झाल्याने जास्त माल लागत नाही आहे। जेवढी वाढ संपादक 4 फुटापर्यंतच राहील तितका माल तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या शेतामध्ये झालेला दिसेल। तर बघा, आजचा व्हिडिओ मी लगेच आता हळदीचा टाकणार आहे। आता शेताकडे जाऊन मी त्यांचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला की हळदी पिकामध्ये किंवा आले पिकात त्यालाच आपण अद्रक म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा काय हळद आणि अद्रक हे असं पीक आहे की त्यांच्या समान जर तुम्ही औषध वापरले तरी काय होत नाही, दोन्ही एकाच, असं समजा की एक बहीण आणि एक भाऊ आहे असं समजून घ्या। तर माहिती समजेल अशी तुम्हाला देण्यात येईल या चॅनलवर। आणि मी एक मराठी माणूस आहे, एक मराठी माणसाला म्हणजे कसं असते
की एक सोप्या भाषेमध्ये सांगणं आणि आपल्या शेतकऱ्याला समजणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आता तुम्ही बाजारामध्ये सांगू शकता किंवा तुम्ही कोणत्याही चॅनलवर बघू शकता, तुम्हाला त्याचे ते गुणधर्म सांगतात, याच्यामध्ये हे आहे, याच्यामध्ये हे आहे इंग्लिशमध्ये. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला काही समजत नाही. त्याच्यामुळं सोप्या भाषेमध्ये त्याचं काय काम आहे, ते औषध काय करतं आहे, आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर कसा प्रमाणे होतो आहे, हे सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. तर बघा, आता तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझ्या संगत दररोजच्या दररोज जुळलेला राहण्याचं आहे. दररोज व्हिडिओ येतील. तर आजचा माहिती हीच होती. आणि सरकारी योजना ज्या की लाडकी बहीण असो, आता लाडक्या बहिणीचं जर सांगायचं झालं तर तुम्हाला एक अपडेट देणार आहे. 1,500 रुपये सगळ्याला भेटलेले आहेत. ज्यांना 1,500 भेटलेले नाहीत त्यांनीसुद्धा कमेंट करा खाली, बघूच समोर काय होतं. आणि अजून नवीन फॉर्म सुरू झालेले नाही आहेत आणि अजून सध्या तारीखही चालू झालं नाही. त्याच्यामुळं ताईंनी सदा कमेंट करून म्हणजे कसं आहे, दुसऱ्या कामामध्ये माणूस व्यस्त असल्यामुळं तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. मग तुमचं कसं की आमचा मेसेज बघितला नाही, आम्हाला तुम्ही काही सांगितलं नाही, असं माणूस म्हणते आहे. त्याच्यामुळं कोणीही मेसेज करायचा नाही ताई. काय तेवढं टेन्शन घेऊ नका. कुठं म्हणजे असं काय एवढं नाही की आबाळ हे झालेलं आहे. तुम्हाला सर्व हप्ते भेटतील. पण सध्या सरकारने चालू केलेली स्कीम आहे, कधी बंद पडू शकणार नाही. त्यांनी सांगितलेले जवळ महाराष्ट्र आहे तोपर्यंत लाडकी बहीण बंद पडणार नाही. हे तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा. असं तर की 100% आणि कोणतंही सरकार जरी आलं, आता लाडकी बहीण बंद करा येत नाही. त्याच्यामुळं काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, राम राम, जय किसान, जय जवान.